विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय हे बघणार. इफ एक्स इज a real number, then absolute value of x is its distance from 0 on the number line. Absolute value of any real number, it is the distance from 0 on the number line. परत सांगतो, absolute value of any real number is the distance from 0 on the number line. याला थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर आपण म्हणतो, सपोज दॅट x is this is 0. Suppose x is here, it means it is the distance from 0. x इथे आहे, so it is the distance from 0. x इथे असेल, that is it is a distance from 0. x इथे असेल, it is the distance from 0. So if x is a real number, then absolute value of x is its distance from 0 on the number line. Absolute value of any real number is the distance from 0 on the number line. आयडिया बघायची. मग एक्स हा एनी रिअल नंबर घेतला, मग एक्स मे बी हिअर, इथे आहे. सो व्हॉट इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू? इट इज द डिस्टन्स फ्रॉम 0 टू एक्स. एक्स इकडे आहे, व्हॉट इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू? इट इज द डिस्टन्स फ्रॉम 0 टू एक्स. एक्स इथे आहे, इट इज द डिस्टन्स ऑफ 0 टू एक्स. सो दॅट इट इज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर फ्रॉम द 0 ऑन द नंबर लाईन. काही कंडिशन्स याच्यामध्ये दिलेल्या आहे. इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0, मग एक्स कुठे असेल नंबर ऑफ लाईनवर पाहिलं तर या साईडला इट इज ग्रेटर दॅन 0 आहे, मग इकडे असेल. देन डिस्टन्स मॉड ऑफ एक्स मीन्स डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम 0 इज एक्स. एक्स इथे आहे ना, मग व्हॉट इज डिस्टन्स ऑफ एक्स? It is from 0, that is a x, means x is positive, absolute value of x is x. या साईडला x असेल तर it is the distance from 0 on the number line. So that is mod of 2, for example. मग 2 कुठे असेल? या ठिकाणी. So mod of 2, it is distance from 0 to 2, it is a 2. इफ एक्स इज इक्वल टू 0, मग एक्स कुठे असेल? या 0वर आहे. सो डिस्टन्स ऑफ एक्स, दॅट इज मॉड ऑफ एक्स इक्वल टू 0. मॉड ऑफ एक्स काय दाखवत आहे? मॉड ऑफ एक्स इट इज और ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स, इट इंडिकेट दॅट इट इज द डिस्टन्स फ्रॉम 0 ऑन द नंबर लाईन. सो मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 0 means x is 0, absolute value of x is 0. So distance when the point is on 0, when the real number is on 0, then what we say that mod of x, mod of 0, that is 0. If x is less than 0, then mod of x is equal to minus. x काय आहे? शून्यापेक्षा लहान आहे. लहान संख्या इकडे कुठे असेल? सपोज इयर असेल. What is the mod of x? It is the distance of x from 0. It is negative. Means x is negative. म्हणजे x बरोबर काय असेल? x लेस दॅन 0 आहे, म्हणजे x कुठे असेल? नंबर ऑफ लाईनच्या इकडे मायनस साईन असेल. xला मायनस आहे, मीन्स x is negative. Then absolute value of x is opposite of x. For example, -2. Mod of -2 is 2. आता डिस्टन्स आहे इथे, वी नो दॅट डिस्टन्स इज ऑलवेज बी पॉझिटिव्ह. द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एनी रिअल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एनी रिअल नंबर is never negative.
याचा जो ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असेल तो काय राहतं नेव्हर निगेटिव्ह राहते, इट इज ए पॉझिटिव्ह. 5. फाइंड क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. यापूर्वीच आपण काय पाहिलं आहे, व्हॉट इज ए मॉड्युलस ऑफ दी मॉड ऑफ एक्स, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूची डिफाईन यापूर्वी शिकलो. आता याला सिम्प्लिफाय करायचं. मॉड ऑफ 15 - 2 याला सिम्प्लिफाय करा. 15 - 2 दॅट इज मॉड ऑफ 13. व्हॉट इज 13? मॉड ऑफ 13 indicate that it is the distance of 0 from the number line to 13. So mod of 13 is equal to 13. हे लक्षात ठेवायचं. This indicate it is the distance from 0 to 13. हे सेकंड बघा. इथे जाऊ. इथे काय 14 4 - 9 4 - 9 याला सिम्प्लिफाय करायचं. 9 - 4 मीन्स 5. 9चं साईन काय येईल मायनस, सो -5. सो इट इज निगेटिव्ह. सो वी नो दॅट ॲब्सोल्यूट व्हॅल्यू नेवर बी निगेटिव्ह. सो मॉड ऑफ -5 दॅट इज ए 5. दिस इज ए सेकंड. नाव सी हिअर थर्ड एक्झाम्पल. व्हॉट इज टू बी थर्ड? Here is given to that mod of, now see, mod of 7 means 7 into mod of -4 that is a 4. So 7 into 4 that is 28. This is the question number 2. Solve. पहला एग्जाम्पल है 3x - 5 is equal to 1. Solution. We have 3x - 5 is equal to 1. Therefore, simplify करा तो 3x - 5 is equal to plus or minus 1. It means 3x - 5 is equal to 1 or 3x - 5 is equal to minus 1. That is 3x - 5 is equal to 1 or 3x - 5 is equal to -1. ठीक है, ये इक्वेशन है. 3x - 5 mod of is equal to 1. It means 3x - 5 is equal to plus minus 1. That is 3x - 5 is equal to 1 or 3x - 5 is equal to -1. आता काय करायचं आहे, हे इक्वेशन सोडवायचं आहे. देअरफॉर मग पहिल्यांदा हा पार्ट सोडवतो, मग हा पार्ट सोडवतो. सो देअरफॉर 3x इज इक्वल टू, हे 1 असंच लिहितो, हे -5 आहे, या साईडला येईल तर काय येईल +5. देअरफॉर 3x इज इक्वल टू 1 + 5 दॅट इज ए 6. देअरफॉर x इज इक्वल टू, हे मल्टिप्लायला आहे, इकडे जाईल तर डिव्हिजनला, 6/3. देअरफॉर x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2. दिस इज फर्स्ट. और आता याला सिम्प्लिफाय करतो. आता हा पार्ट और याला सिम्प्लिफाय. सो दॅट इज 3x इज इक्वल टू, हे -5 आहे, या साईडला जाईल तर +5. सो दिस इज -1. पहिले -1 लिहून घ्या. सो दिस इज -1 लिहिला. पहिल्यांदा -1 लिहायचं, हे -5ला इकडे जाऊ द्या, दॅट इज +5. और 3x, आता -1 + 5, 5 - 1 4 इज इक्वल टू 4. और 3 और x इज इक्वल टू 4/3. और so this is like this. So x is equal to 2 or x is equal to, so therefore we have, what we have, x is equal to 2 or x is equal to 4/3. So this is the answer. Question number 2 मधला दुसरा 7 - 2x
is equal to 5. It means that is distance from 0 to 7 minus 2x is equal to 5. So therefore we have 7 minus 2x is equal to maybe 5 असेल, पॉझिटिव्ह असेल, और 7 minus 2x is equal to minus 5. एक तर +5 असेल किंवा इट विल बी एक्स कसा असेल, इट विल बी पॉझिटिव्ह असेल किंवा इट विल बी निगेटिव्ह. सो देअरफॉर हे इक्वेशन आहे, या सॉल्व करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, या 7ला या साईडला न्यायचं. सो हिअर मग रिमेनिंग काय राहील, -2x. सो -2x इज इक्वल टू, हे पहिल्यांदा 5 लिहून घ्या. सो 5 हे +7 आहे, या साईडला येईल तर -7. देअर रेग्युलर इक्वेशन जसं सॉल्व करतो तसं सोड. देअरफॉर दिस -2x इज इक्वल टू 5 minus 7 that is a 2, मोठ्या संख्येचिन्ह मायनस, सो दॅट इज -2. सो देअरफॉर x इज इक्वल टू, दिस इज -2 अपॉन -2, -2 अपॉन -2. देअरफॉर x is equal to -2 upon -2, 2 upon 2, 1, that is 1. Minus minus positive, so -2 upon -1, that is a 1. और आता हा पार्ट सोडवला, आता हा सोडवतो. और इकडे जातो, सेम वेनं जायचं. या 7ला इकडे नेतो, फक्त व्हॅल्यू कुठली चेंज झाली, ही -5 चेंज झाली. -5 तसंच लिहायचं. सो दॅट इज -2x राहिला या साईडला, हा लिहिला इथे -2x झाला. हे +7 पहिल्यांदा इथे -5 आहे, हे -5 लिहून घ्या, दिले -5. या 7ला कुठे ट्रान्सफर करायचं, या साईडला, दॅट इज -7 प्लसचं -7. और दिस इज -2x इज इक्वल टू, याला सिम्प्लिफाय, -5 -7 -12. और चालू आहे हे x इज इक्वल टू, हे -12 अपॉन -2, और x इज इक्वल टू किती, -2 अपॉन -12 अपॉन -2, that is a 6. Therefore what we say, that x is equal to 1 or x is equal to 6. x is equal to 1 or x is equal to 6. थर्ड बघा, 2 मधलं थर्ड, 8 minus x upon 2 is equal to 5. It means 8 mod of 8 minus 8 x upon 2 will be +5 or will be -5. So 8 minus x upon 2 is equal to -5. एक तर ही व्हॅल्यू +5 असेल किंवा ही व्हॅल्यू -5. तसंच जायचं, इक्वेशन जसं सोडवता पहिल्यांदा ही साईड सोडवत आहे, ठीक आहे, लक्ष द्यायचं. इथे काय, या पूर्ण टर्मला +2 आहे, या 2ला इकडे ट्रान्सफर करा. सो अपॉन असेल, डिव्हिजनला असेल तिकडे जाईल तर मल्टिप्लाय. सो देअरफॉर 8 minus x is equal to 2 into 5. Therefore 8 minus x is equal to 2 into 5 means 10. Therefore लक्ष आहे, या 8ला इकडे ट्रान्सफर करायचं. सो पॉझिटिव्ह आहे, मायनस. सो -x इज इक्वल टू, हे 10 आधी लिहून घ्या, 10 minus 8 आधी 10 लिहायचं, मायनस आहे. सो देअरफॉर -x इज इक्वल टू 10 minus 8, that is a 2. Multiplying by minus sign, therefore x is equal to -2. x is equal to -2. आता हा पार्ट सिम्प्लिफाय करा, मधात और द्यायचा, और आता याला सिम्प्लिफाय, सेम वेनं जायचं. फक्त इथं काय बदल झाला, -5, इथं काय होता, +5.
और हा पहिल्यांदा 8 मायनस एक्स हे डिव्हिजनला आहे, भागेला असं इकडे जाईल तर मल्टिप्लाय. सो दॅट इज इक्वल टू -5 इंटू 2 और सिंप्लीफाय करा. 8 मायनस एक्स -5 इंटू 2 -10 और हे 8 या साईडला जाईल, प्लस आहे तर मायनस होईल. मग इथे काय राहील -x. सो -x इज इक्वल टू इथे -10 दिलं -10. हे 8 या साईडला गेला, प्लस 8 आहे तर काय होईल -8 और -x इज इक्वल टू -8 - 2 -18 और x इज इक्वल टू हे दोन्ही मायनस आहे तर मायनसनं मल्टिप्लाय केलं, मायनस इंटू मायनस प्लस. सो x इज इक्वल टू 18. सो देअरफॉर व्हॉट वी से दॅट x इज इक्वल टू -2, x may be -2 or x may be 18. x is equal to -2 or x is equal to 18. नेक्स्ट तुमचं 4th नंबरचं प्रॉब्लेम आहे. हे 4th नंबरचं प्रॉब्लेम घरी सॉल्व करायचं आहे.